समाजात वाढता द्वेष धोकादायक. आता गप्प बसून चालणार नाही. आमदार सतेज बंटी पाटील. कोल्हापूरच्या शाहूनगरीत सामाजिक बांधिलकी, समाज प्रबोधन आणि शाहू विचारांचा जागर साजरा करण्यात आला. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 152व्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी समाजातील वाढत्या द्वेषाच्या प्रवृत्तीवर तीव्र चिंता व्यक्त करत जागृत नागरिकांना पुढे येण्याचे आवाहन केले. शाहू स्मारक भवन येथे राज्य गुणवंत कामगार असोसिएशन महाराष्ट्र आणि जागृत नागरिक सेवा संस्था महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने राज्य व राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा तसेच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रंगराव सावंत यांच्या जाहीर नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आमदार सतेज उर्फ बंटी पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर प्रमुख अतिथी म्हणून श्रीमंत शाहू छत्रपती यांची विशेष उपस्थिती लाभली. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील म्हणाले, आज समाजात सर्वाधिक जाणवते ती वाढती नकारात्मकता, विद्वेष आणि दुष्ट प्रवृत्ती. जात, धर्म आणि पंथ यांच्या नावावर समाजात फूट पाडण्याचे प्रकार वाढत आहेत. अशा काळात समाजाला योग्य दिशा देण्याचे काम विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते आणि सजग नागरिकांनी हाती घेणे ही काळाची गरज आहे. व्हॉइस ओव्हर त्यांनी छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतेच्या व सामाजिक न्यायाच्या विचारांची आठवण करून देत महाराष्ट्राची पुरोगामी परंपरा जपण्याचे आवाहन केले. समतेचा, बंधुत्वाचा आणि मानवतेचा विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी समाज प्रबोधनाची चळवळ अधिक व्यापक करण्याची गरज आहे. कार्यक्रमात विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रंगराव सावंत यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला राष्ट्रीय रक्षा संघ व गोरक्षा संस्थेचे उपाध्यक्ष सखाराम जाधव, प्रभाकर कांबळे, अनिल म्हमाणे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आणि दीप प्रज्वलनाने. ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे, कोल्हापूर.